तुमच्या घरातलं घड्याळ चुकीच्या जागी असेल तर पैसा येत नाही, उलट जातोच जातो. तुमच्या घरातील घड्याळ सुद्धा तुमची प्रगती थांबवते का? मग वास्तुशास्त्राचे हे नियम एकदा ऐका. वेळेसोबत नशीबही बदलेल. आपल्या घरातलं घड्याळ हे फक्त वेळ दाखवत नाही, तर ते आपल्या घरातील ऊर्जेचा प्रवाह आणि सदस्यांच्या प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ योग्य दिशेला लावल्यास घरात सकारात्मकता, आर्थिक स्थिरता आणि प्रगती येते, तर चुकीच्या दिशेने लावल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात. घरातील घड्याळ लावताना कोणते वास्तुनियम पाळावेत ते आधी बघूयात. आता घड्याळ लावण्यासाठी शुभ दिशा कोणती? तर वास्तुशास्त्रानुसार घड्याळ हे नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि प्रगती दर्शवणाऱ्या दिशांकडेच लावावं. जसे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते, जो संपत्तीचा देव आहे. या दिशेला घड्याळ लावल्याने घरात धन आणि समृद्धी आकर्षित होते आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीला चालना मिळते. दुसरी पूर्व दिशा ही दिशा सूर्य आणि इंद्राची दिशा मानली जाते, जी आरोग्य, ऊर्जा आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. पूर्व दिशेला हे घड्याळ लावल्यास घरात आनंद आणि सुसंवाद टिकून राहतो. वास्तुशास्त्रानुसार काही दिशा अशा आहेत ज्या दिशेला घड्याळ अजिबात लावू नये. जसे दक्षिण दिशा ही दिशा यमराजाची म्हणजे मृत्यू देवतेची मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास घरातील सदस्यांची प्रगती थांबते. त्याचबरोबर घरातील कुटुंब सदस्याच्या आरोग्यावर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो असंही सांगितलं जातं. यामुळे कुटुंबात तणावही वाढू शकतो. त्याचबरोबर काही जण दरवाजा बाहेर अगदी वर डोळ्यांना दिसावं या पद्धतीने घड्याळ लावतात. मात्र घराचं प्रवेशद्वार दरवाजाच्या अगदी वर किंवा दरवाजाकडे तोंड करून घड्याळ लावणं हे अशुभ मानले जातं. वास्तुशास्त्रानुसार केवळ दिशाच नाही, तर घड्याळाशी संबंधित काही नियम पाळणंही आवश्यक आहे. जसं घरात बंद पडलेले, तुटलेले किंवा खराब झालेले घड्याळ चुकूनही ठेवू नये. ते त्वरित दुरुस्त करावे किंवा घराबाहेर काढावे. बंद पडलेले घड्याळ प्रगती आणि नशीब थांबवते असं मानलं जातं. त्याचबरोबर तुमच्या घड्याळात नेहमी योग्य वेळ सेट करावी. काही तज्ज्ञांच्या मते घड्याळ 2-3 मिनिटं पुढे ठेवणं शुभ मानलं जातं, ज्यामुळे जीवनात प्रगती आणि वेळेवर काम पूर्ण होण्याची किंवा काम पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार गोल किंवा अंडाकृती आकाराचे घड्याळ हे खूप शुभ मानले जाते. गडद किंवा नकारात्मक रंग असलेले जसे काळा किंवा गडद लाल या रंगाचे घड्याळ वापरणं टाळावं आणि हलके रंग जसे पांढरा, पिवळा, हलका हिरवा असे रंग घड्याळामध्ये वापरावे. त्याचबरोबर घड्याळ नेहमी स्वच्छ ठेवावं. त्यावर धूळ जमा झाल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. घड्याळाशी संबंधित या छोट्या वाटणाऱ्या पण या महत्त्वपूर्ण गोष्टी जर बदल केल्यात तर आपल्या आयुष्यातही नक्कीच बदल घडू शकतो. आता जसं म्हटलं की वास्तुशास्त्रानुसार घड्याळ ही फक्त वेळ दाखवणारी वस्तू नाही, तर ऊर्जेचा प्रवाह दाखवणारी मानली जाते. चुकीच्या पद्धतीने घड्याळ ठेवलं किंवा वापरलं तर पैशाचा अपव्यय होतो, अडथळे निर्माण होतात आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं. एकंदरीतच आपल्याकडून पैसा जातोच जातो. जसे घरात बंद घड्याळ ठेवणं हे अशुभ मानलं जातं. हे घड्याळ थांबलेली प्रगती आणि अडकलेली ऊर्जा दर्शवते. यामुळे पैशावर परिणाम होतो. पैसा येणं यामुळे थांबतं, कामात अडथळे निर्माण होतात. त्याचबरोबर घड्याळाची वेळ मागे गेली तर याचा परिणाम म्हणजे केलेल्या मेहनतीचा फायदा आपल्याला मिळत नाही, उलट आर्थिक नुकसान होतं. याचबरोबर घड्याळाची काच फुटली असेल किंवा खराब झालेलं घड्याळ असेल तर निगेटिव्ह एनर्जी वाढवतं. यामुळे सुद्धा अचानक खर्च होतं, नुकसान येतं आणि मानसिक तणाव जाणवतो. याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते. या दिशेला घड्याळ असेल तर पैशाची हानी होते, अडचणी वाढतात. मुख्य दरवाजावर घड्याळ लावणं सुद्धा घरात येणाऱ्या पैशाचा प्रवाह कमी करतो. त्याचबरोबर बेडरूम मध्ये डोक्याच्या अगदी समोर घड्याळ असेल तर निगेटिव्हिटी वाढते, चुकीचे निर्णय आपण घेतो आणि यामुळे सुद्धा आर्थिक नुकसान होऊ शकतं. आता काळ्या रंगाचं घड्याळ हे जास्त प्रमाणात वापरलं जातं. काळा रंग शनीशी जोडला जातो, यामुळे सुद्धा खर्च वाढतो, पैशावर ताण येतो असं सांगितलं जातं. शिवाय काही मान्यतेनुसार पुरुषांनी उजव्या हातात आणि महिलांनी डाव्या हातात घड्याळ लावणं हे योग्य मानलं जातं. मात्र हे उलट केलं तर ऊर्जा संतुलन बिघडते. मग यावर उपाय एकच, घरातील सगळी बंद किंवा तुटलेली घड्याळ लगेच काढून टाका, दुरुस्त करा. नेहमी चालू आणि बरोबर वेळ दाखवणारं घड्याळच वापरा. घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेलाच लावा. ही दिशा धनवृद्धीसाठी शुभ मानली जाते. मुख्य दरवाजावर किंवा दक्षिण दिशेला घड्याळ लावणं टाळा. आठवड्यातून एकदा तरी घड्याळ स्वच्छ करा. शक्य असेल तर नवीन घड्याळ आणताना शुभ दिवशी लावा आणि मनात सकारात्मक संकल्प करा. वेळ योग्य ठेवली तर नशीबही योग्य चालतं.
हा छोटा बदल करा आणि पैशाचा प्रवाह स्वतः अनुभवा. मग तुमच्या घरात लावलेलं घड्याळ योग्य दिशेला आहे का तपासा, आणि योग्य दिशेला नसेल किंवा चुकीच्या पद्धतीने तुम्ही घड्याळाचा वापर केला असेल तर त्याचे तुम्हाला कोणते परिणाम जाणवलेत कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.